जिंकावा संसार येणे नावे सरीशूर हिरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी पण ऐच्या नावे देव धरी जे तो भावे हिरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे हिरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी विठ्ठल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरी चरणा संतांची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जय आमचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहाता विठ्ठल हिरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून शूरांचं वर्णन करतात. आपल्या जीवनामध्ये आपण शूर झालं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपण कोणता पण केला पाहिजे आणि आपलं जीवन कसं असलं पाहिजे सांगतात विठ्ठल. भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबाराय सर्व संत मानवी आणि सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा अनुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबरायांचे कृपांकित असलेले स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि जोग महाराजांची असलेली आपली वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये एक देदीप्यमान हिरा अलौकिक महापुरुष वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती ज्यांचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे असे असणारे सद्गुरु विठ्ठल बाबा यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपली कीर्तन सेवा आहे. विठ्ठल नियोजित कीर्तन सेवा आमचे सद्गुरु परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म कोरेकर बाबा यांची होती. बाबा येणार होते, परंतु बाबांची प्रकृतीचं काही अस्वास्थ्य असेल आणि म्हणून बाबा येऊ शकले नाही. अचानक माझ्याकडे बाबांच्या आज्ञेने आमचे आदरणीय गुरुवर्य नाना यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबांची कीर्तीच अशा प्रकारची आहे, चरित्रच अशा प्रकारचे आहे की अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. आज सकाळी ज्ञानदर्शन मध्ये बाबांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव संपन्न झाला. आदरणीय उल्हास महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. नेवाशाला सुद्धा भव्य दिव्य असा उत्सव झालेला आहे. त्याचबरोबर कोण सांगवेलाही आदरणीय माऊलींचं कीर्तन आज सकाळी होतं. अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. आपल्या संस्थेची सुद्धा सेवा, आधी माझे गुरुबंधू जे आहेत त्यांचं म्हणणं असं असतं की संस्थेत सुद्धा गुरुवर्यांची पुण्यतिथी झाली पाहिजे. म्हणून माझे गुरुबंधू यांच्या आग्रहाने आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि संस्थेच्या आज्ञेने सेवा आहे. विठ्ठल उपस्थित सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे.
गुरुजन मंडळी आहेत, आदरणीय नाना बसलेले आहेत, सगळे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, खाली बसलेले आहेत, काही परगावून आलेले आहेत. खास बाबांच्या पुण्यतिथी करता ही मंडळी आजच्या दिवशी या ठिकाणी येत असतात. उभे राहिलेले काही आजी माजी विद्यार्थी आहेत आणि सगळे अधिकारी आहेत. कोणाची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, कोणाची गाथा कंठस्थ आहे आणि असे असणारे सगळे श्रोते, मृदंगाचार्य, ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. माझ्या कीर्तनापेक्षा बाबांची पुण्यतिथी म्हणून आलेली आहे. बाबांच्या प्रती असलेली आपल्या सगळ्यांची श्रद्धा आणि म्हणून सगळी मंडळी आली. आता सुरुवातीला आपण चाल ऐकली, असं वाटतं की आपण चालत ऐकत राहावं. सगळी गुरुजन मंडळी आहेत, चालक मंडळी आहेत आणि अशा सर्वांच्या सहवासामध्ये माझ्याकडे आलेली आपली ही अल्प स्वल्प सेवा आहे. आपण नेहमी चिंतन करत असतो काही अधिकारवाणीने उपदेश करायचा याच्याकरता ही सेवा नाही. पण आता ह्या वायुमंडलामध्ये हे सगळे महापुरुष जरी गेलेले असले तरी त्यांच्या उपस्थितीने भारावलेलं हे वायुमंडल आहे. त्या वायुमंडलामध्ये एवढ्या करतात उभं राहायचं, त्या सर्वांच्या वायुमंडलामध्ये एवढ्या करतात उभं राहायचं. तर आपण जे काही चिंतन करणार आहे आपल्या ओठातले शब्द आपल्या पोटात जावं. त्याचबरोबर आपल्या चिंतनामध्ये काही न्यूनता असेल तर ती सांग व्हावी. दुसरी तर काही आपण गुरुवारींची सेवा करू शकलो नाही. करायला पाहिजे होती, सेवा केली पाहिजे. असं प्रवचन करणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष सेवा घडणं करणं अवघड आहे. पण आता मग आपल्याला जमेल ती सेवा. मी आमच्या पूज्य गुरुवारी नानांना सांगत असतो, ही सेवा मला कधी सांगत आपल्याला जमणारी ही सेवा आहे. त्यात आपला सुद्धा स्वार्थ आहे. या लॉकडाऊन मध्ये बरेचसे अभंग लिहून ठेवलेले, नुसतं अभंग लिहून ठेवून चालत नाही बरं का. कुठेतरी त्याचं करावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागतं. सद्गुरु जोग महाराज असं म्हणायचे, कमीत कमी 50 वेळा एका अभंगावर कीर्तन झालं पाहिजे. त्या अभंगामध्ये ओजन येतात. 3 अभंग माझ्या डोळ्यासमोर आले होते. एक अभंग होता, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. तो अभंग निवडला होता. संतांनी सरता गेलो तैशा परी हाही निवडला होता आणि हा एक निवडला होता. पण संतांनी सरता आता 2-4 दिवसापूर्वीच झाला. निवडलं तिथं असणारे नसले तर आपण घेऊ. बरेच मला दिसले. काय आपली संस्था आहे, आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये सगळे सांभाळून घेणारे असतात. गुरुबंधूंना सांगणं हेच आहे, नवीन अभंग जे आहे ते आपल्या परिचयाच्या मंडळीत आपल्याला सांभाळून घेणारी मंडळी असते तिथे घ्यायची. जिथं आपल्या कोणीच परिचयाचं नाही अशा ठिकाणी नवीन अभंग घ्यायचं कारण नाही. सांगितलं पाहिजे आपल्याला. आनंदी पाठाचं सुद्धा इकडे तिकडे चालू, गाणं मात्र सुद्धा इकडे तिकडे उभे राहायचे. गाणं मात्र कुठला तरी बाबा माहित नाही. त्याला आल्यानंतर बाबांना सांगायचा असा अभंग बाबा हे वीर होते. अशा पद्धतीने बाबा वीर होते. आपण त्याचं चिंतनाचा करणार आहोत. तिथे जे अभंग स्पष्टीकरण करत असतात. बाबा हे वीर होते, त्यांनी संसार जिंकलेला होता. बाबा त्याचबरोबर बाबांनी आपल्या जीवनामध्ये भावाच्या द्वारे भगवान परमात्म्याला धरलेलं होतं आणि बाबांचं जीवन हे सत्स्थितीचं होतं.
आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शूर बनवण्याकरता ते इथे आले होते. महाराज स्वतः शूर होते. महाराजांना नेबळतपणा चालत नव्हता. बऱ्याच वेळेला मनुष्य दयेच्या नावाखाली क्षमेच्या नावाखाली नेबळ वैकुंठवासी कांडेकर मामा असं म्हणत असत. बऱ्याच वेळेला मनुष्य परमार्थाच्या नावाखाली निष्क्रिय होतो आणि दयेच्या नावाखाली दुर्बल होतो. त्याला तू नाव देतो क्षमा तुला जमत नाही म्हणून सांग. अन्यायाच्या विरुद्ध लढायचं तुला जमत नाही, तुझ्यामध्ये ती शक्ती नाही. तेव्हा तुकाराम महाराज साधू संत जरी क्षमाशील असले, दयाशील असले, मऊ मेना होऊन असले तरी सुद्धा कठीण वज्राचं घेतोय. महाराज म्हणतात तुका म्हणे भूमंडळी भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. महाराज म्हणतात या संपूर्ण भूमंडळावर आमच्यासारखे गाढे वीर तुम्हाला सापडणार नाही. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र झुंजारते एक. आम्ही सगळे वीर आहोत आणि आमच्या सारखेच तुम्ही वीर झाले पाहिजे, तुम्ही शूर झाले पाहिजे, तुम्ही होऊ शकता. म्हणून महाराज या अभंगातून शूरतेचा उपदेश करतात, शूरांचं वर्णन करतात. पण वर्णन करत असताना महाराजांनी थोडीशी भाषा तिखट वापरली, कडक वापरलेली. बरं काय ज्ञानोबारायांची भाषा वेगळी आहे आणि जगद्गुरु श्री तुकोबारायांची भाषा वेगळी आहे. ज्ञानोबारायांची भाषा म्हणजे अशी ज्ञानोबारायांची भाषा मध्ये मध्ये कडक येते, पण बहुत करून जर विचार केला तर ज्ञानोबारायांची भाषा आईसारखी आहे, तुकोबारायांची बापासारखी घ्या. ज्ञानोबाराय रागावली तर काय म्हणते जास्तीत जास्त गावंडी निरशीची गावंडी काय गोपू आता धनंजय किंवा मूर्ख शब्द वापरतात, गावड शब्द वापरतात. पण तुकाराम महाराज जर रागवले तर काय म्हणतील काय सांगतायचं. पण जरी तुकाराम महाराज जरी रागवले असते काय दोन्ही पाहिजे बरं, म्हणजे प्रेम करणारे पाहिजे, शांत लोकही पाहिजे, पण काठी घेणारी पाहिजे. आतून आधार देणारं लागतं, आतून आधार कुंभार देत असं वरून सापडल्याने आणतात, सेवा करतात. आधार देणारी आई असते, मारणारा बाप असतो, पण दोघंही कल्याणाचीच इच्छा करतात. तुकोबारायांचे शब्द कडक आहेत का तुकाराम महाराजांनी कडक शब्द वापरले त्याचं कारणही महाराजांनी सांगितलंय. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे अशी बरी, पुढं तुमचं बरं होणार आहे म्हणून मी तीक्ष्ण बोलले. ज्ञानोबाराय बोलतात जेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाला रागावून बोलले औषधाची एक कडवटपणी
जैशी अमृताची पुरवणी आत दिसे न दिसे परी गुणी प्रगट हो. औषध जे आहे ते आपल्याला करू लागतं. आपण घेत असताना त्यावेळेस असं कशाला हे कडू औषध आहात न दिसे त्याच्यात काही कडूटपणाचा गुण दिसत नाही. पण जेव्हा रोग वारा होतो तेव्हा वाटतं खरंच घेतलं बरं झालं. आता तरी आती सुरस हे वाक्य ऋषिकेचे आदरिले बोलो आदरी म्हणजे भगवान परमात्मा नपुसक म्हणाले. आता देवाला शोभत का अर्जुना सारख्याला एवढ्या मान्यवान माणसाला नपुसक म्हणणं. पण उभं करायचं होतं, पुढं बरं करायचं होतं. काय वैकुंठ ऋषी मामासाहेबांनी शब्द वापरले. मामासाहेबांनी असे दिले की गोड बोलून गळा कापणाऱ्यापेक्षा कठोर बोलून आपलं कल्याण करणारा कधी चांगला. माणसं वाक्य आहे. गोड बोलणारी माणसं भरपूर आहेत, पण आपल्याला आपलं कुठं चुकतंय सांगणारी माणसं पण पाहिजे. ते कदाचित समाजाचे वाईट होतील. काय खरं बोलणारा जो असतो, थोडस कडक बोलणारा असतो, तो त्याला सगळे वाईट म्हणतात, पण त्याचा हेतू चांगला असतो ते देवाला माहिती आहे. महाराज म्हणतात कोबालिता चरे अंतरीचे दुःख लासे फासे मुख उघडा. एखाद्या माणसाला जर एखादी गाठ झाली असेल आणि डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर म्हणायला लागला असू दे काही जास्त काही त्रास मी तुम्हाला होऊ देणार नाही. वरून वरून फोन धरायला लागला, पिकायला लागलं, जास्त ठणकायला लागलं. पण तो म्हणायचा डॉक्टर आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, वाटलं तर जास्त ठीक आहे, डबल ठीक आहे, पण मला त्रास होईल असं काय करणार. मग डॉक्टर काय करायचे, वर लेट करायचे, घ्यायचे पैसे, या परत या परत. खरा डॉक्टर जो असतो त्याच्याकडे गेल्यानंतर तो मग इकडे होईल तुला आता थोडा त्रास. बाबा येतात तरी अंतरीचे दाबलं तर त्यानंतर हात दुखणार आहे, म्हणजे कायमचं जाईल ना. विठ्ठल म्हणजे तुकोबारायांनी या अभंगामध्ये घोडी शब्द वापरला. वाईट काय बोलले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की घोडी होऊ नका. हेर काय ती बापुडी तीर अहंकाराची घोडी, अरे घोडी झालेली. घोडी नका हो, बापुडी नका हो. तुम्ही त्या ठिकाणी संसाराला जिंका, त्या घोड्यावर तुम्ही बसा. म्हणून थोडेसे राघव महाराज बोललेले आहेत. आपण शूर झालो पाहिजे याच्याकरता बोललेले आहेत. खरा शूर कोण आहे हे महाराज आपल्याला सांगतात. कारण खरा शूर कोण, लोक कोणालाही शूर म्हणतात. काय निवडणूक जिंकली त्याला असं वाटतं सगळं जगत जिंकलं. मामाने दिलेले शब्द. एखादी निवडणूक जिंकली, एखादी कोर्टात केस जिंकली, किंवा एखादं पद जिंकलं, त्याला वाटलं मी फार जिंकलो. बोलणारे शूर भरपूर झालेले आहेत. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. परंतु तो खरा शूर नाही. तो खरा शूर आपल्याला कळला पाहिजे. नावाचे शूर आहेत, फक्त बोलतात आणि वेळ आल्यावर काही नाही त्यांच्याकडे. परीक्षा आहे. शूर ओळखावा, शूर तो तयासी बोली देता पाठीशी. आम्ही सांगितलं पण आहे ना. शूर तो तयासी बोली देता. तुमचं पण घेतला शूर तो नाटकच आहे. पाठीशी घालून राखे दिना. म्हणजे कसे आता मला मी पण आता सुरुवात केली. त्यांनी मला जे पाहिले ते फार लहानपणापासून पाहिले, दिंडीत वगैरे कीर्तन करताना. आता मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केलेली आहे, माझ्या वया भरपूर पाठ झालेली आहे. त्यातला प्रमाण बरोबर.
शूर कोण आहे? कोणी शूर? उठतो सुटतो स्वतःला शूर समजतो. उत्तर सुद्धा स्वतःला काय समजत होता? शूरच समजत होता. आपल्याकडे विनोदाने गोष्ट सांगतात. एक असा सैनिक होता, त्या पत्नीला म्हणायचा मी याव केलं मी त्याव केलं. पत्नी म्हणाली तुम्ही तर काय मला वाटत नाही शूर आहे. बाकीच्याला माहिती नसतं तर घरच्या लोकांना माहिती असतं तुम्ही किती शूर आहे ते. तेव्हा उद्या तुम्ही काहीतरी मला पराक्रम दाखवा. तो आला, एका माणसाचा हातच तोडून घेऊन आला रानांना, पायच तोडून घेऊन आला, हाताने पाय दाखवले. म्हणजे तुम्ही हात पाय आणले पण त्याचं मुंडकं कुठं आहे? म्हणजे मुंडकं आधीच कोणीतरी तोडलं होतं. आपला पुरा विठ्ठल काय लौकिकात एखादी लढाई जिंकली म्हणजे तो शूर नाही. अहो सगळं जग जिंकलं त्याला शूर म्हणता येत नाही. आपल्याला शकुंतलेचा भरत नावाचा मुलगा आणि तो फार पराक्रमी होता. त्याने असं जग जिंकलं म्हणतात. सगळं जग त्याला विश्वजित म्हणायचं. सिकंदराची गोष्ट सांगतात पण आपल्या सिकंदर कसं घ्यायचं बाहेरचा? आपलं घ्यायचं. भरत राजा त्याच्या नावानं भारत देश नाव पडलं. असा एक आणखी भरत राजा. तेव्हा सगळं विश्वजित जग म्हणायचं. त्याची आई त्याला मात्र भरतच म्हणायचं. रागावली तर भऱ्या मारे. आई सगळं जग मला विश्वजित म्हणतं आणि तू मला भरत असं का म्हणतेस? मग काय म्हणू? विश्वजित म्हण. नाही म्हणणार का? मला माहिती आहे तू जग जिंकलंय पण मन कुठं जिंकलंय अजून? विठ्ठल हा शूर कोण आहे? महाराज अभंगाच्या पहिले जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. ज्याने संसार जिंकला, संसार जिंकून दाखवा मग आम्ही त्याला शूर म्हणू. आपल्याला थोडंसं चिंतन करायचं म्हणून आपण थोडेसे प्रश्न उपस्थित करतो. महाराज म्हणतात जो संसार जिंकतो तो शूर. शूर संसार म्हणजे नेमकं काय आहे? तो नाही जिंकला तर काय होईल? तो कसा जिंकायचा? जिंकल्यावर काय फायदा आहे? विठ्ठल पहिली गोष्ट आहे तुम्ही म्हणता संसार जिंकला तर तो शूर. हा संसार संसार म्हणजे नेमकं काय? कशा करता त्या संसाराला जिंकाय? त्याला तुम्ही शत्रू का समजता? तेव्हा संसार शब्दाच्या व्युत्पत्तीचा जर आपण विचार केला तर सुरसरकी धातू आहे. संसरणशील जो आहे तो संसार. अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्ही आणि ज्याला समजतो तो खरा संसार नाही होता. त्याला लौकिक संसार म्हणा किंवा बाह्य संसार म्हणा. आपण संसार कशाला म्हणतो? घर दार बायका मुलं मुलं डोरं. आपल्याला लोक भेटल्यानंतर आपल्याला म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर लोक म्हणतात ना तुमचं बरं आहे बघ तुम्हाला संसार नाही.
त्याला मी मनातल्या मनात म्हणत असतो, तुला काय माहिती किती संसार आहे? बाह्य दृष्टीचा संसार आहे, लक्षात घ्या. एखाद्याची पत्नी मरण पावली, लोक म्हणतात त्याचा संसार बसला. बसत नाही, 4-5 महिने उठतो पडत. संसाराच्या व्याख्या आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे मनुसारे कृपया पाहि पाहि मुरारे. आचार्य भगवंतासमोर उभं राहतात आणि देवाला म्हणतात, हे मुरारे, माम पाही पाही म्हणजे माझं रक्षण कर. अहो काय तुमच्यावर संकट आलेलं आहे? आचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. हा जो संसार आहे ना देवा, त्याच्यापासून ऐशिया अवकळा घेते शरीराचा कंटाळा ते लाजपै निर्मळा. तिथं थांबायचं. ते लाजपै निर्मळा, जे निर्मळ आहेत ना त्यांना लाज वाटते. पुढे ज्ञानोबा म्हणतात निसुगा गोड, जे निसुग आहेत त्यांना गोड वाटते. त्यांना परत परत जन्मायचा कंटाळा येत नाही. ते अंतर्नेनसी बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पोय पंथीचे केले काही चिडची घेतली. पण जे निर्मळ लोक आहेत त्यांना लाज वाटते. आपल्याला कोणी बोलेल, आपल्याकडून वाईट बोललं गेलं तर आपल्याला टोकणारे लोक आहेत. साधू संत काय म्हणते, मज संत हसत लोका म्हणजे मज संत हसती. आणि म्हणून संसार शब्दावर आपण बोलतोय, विषय दुसरीकडे जाईल. संसार शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. कार्यानुसार त्याला आलेली वेगवेगळी नाव आहे. ज्ञानोबांची संसाराची व्याख्या आपण नेहमी सांगतो, अगा उपजने आणि निमने हे सातचे का मानणे तो जीव लोकू मी म्हणे संसार. म्हणजे ज्ञानोबांनी थोडी संसाराची व्याख्या परिष्कृत केली. काय साधू संतांचं कार्यच आहे. उत्तर जे आचार्य असतात ते काय करतात, देश काल परिस्थितीनुसार ते वाङ्मय परिष्कृत करतात. उत्तर आचार्यांचं वाक्य प्रमाण मानलं जातं. सांगण्याची पद्धत बदलावी लागते, कारण काळ बदललेला असतो, लोक बदललेले असतात. पूर्वी आपल्याला कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं म्हटलं तर किती कष्ट होते. आता काही नाही, घरी बसून लोक प्रवचन ऐकतात, झोपून ऐकतात. ते चुकीचं आहे, झोपून ऐकलं पाहिजे. अहो तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला जगात एक कोणतंही कीर्तन, अहो कीर्तनाचा जाऊ द्या, ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये एक विषय आला, प्रतिती विषय आला. प्रतिती शब्द कुठे ज्ञानेश्वरीत आलेला आहे म्हटलं, मोबाईल मध्ये दाबलं ते सगळ्या ओळी येतात.
त्याचा पाठ करायची नाही असं नाही बघा, पाठ करण्याचा आनंद काही वेगळाच आहे, पण आपण आता उपयोग करून घेतला पाहिजे. जगातल्या कुठल्याही माणसाशी संपर्क तुम्हाला करता येतो. इथं प्रवचन चाललंय, लोक अमेरिकेतून ऐकतात, तिथून लिहितात, आम्ही असं प्रवचन ऐकलं. कशा करता आपला विषय चाललाय संसार, आपण संसारच आहे. तर संसार शब्दाची व्याख्या ज्ञानोबांनी थोडी परिष्कृत केली. जन्म आणि मरण याला संसार ज्ञानोबा म्हणत नाही, याला खरं मान. कारण जन्म मरण हे देहाला आहे, आत्म्याला नाही. आणि देह आणि देह संबंधी याचं कारण अज्ञान हे सगळं कल्पित आहे. विठ्ठल पण तुम्ही संसार जिंकायचं म्हणतात, त्याला जिंकायची काय गरज आहे? संसार शब्दाचा अर्थ आहे जन्म मरण, संसार शब्दाचा अर्थ आहे देह, संसार शब्दाचा अर्थ आहे अहंकार, संसार शब्दाचा अर्थ आहे मी माझं, मी माझी याची आठवण तो संन्यासी म्हटलं. याचा अर्थ मी माझा आहे, संसार आहे. मग याला जिंकायचं का? की जीवाच्या मागे जेवढं काही दुःख लागलंय ते सगळं संसार आहे. जीव हा परमात्मा स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, पण दुःख का आलं? तो संसारात आला म्हणून, संसार त्याने घेतलाय म्हणून. यातील जे राहिले होतं, काम करून राहिले होते, काम करून हा सुद्धा संसार आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे? काही संसाराला सुरुवात कशी झाली? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी संसाराला सुरुवात कशी झाली सांगितली. त्यापैकी एक गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आता थोडी यायची ओठी सांगितली परियेशी, जे अहंकार तनुशी वालक होता. म्हणजे अरेंज मॅरेज नाही झालं, लव्ह मॅरेज. वालक शब्दाचा अर्थ आहे प्रेम विवाह. कोणाकोणाचा प्रेम विवाह झाला? ज्ञानोबाया म्हणतात अहंकार तनुशी वालभ पडले. म्हणजे काय झालं? म्हणजे मी देह आहे ही वृत्ती तयार झाली. कशामुळे? अज्ञान करुडे तेने पोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहो हम आयचे. मी देह आहे ही वृत्ती अज्ञानामुळे, अज्ञानामुळे आपल्या स्वरूपाला विसरला. आणि स्वरूपाला विसरल्यानंतर अज्ञान काय करतं? आवरण आणि विक्षेप या अज्ञानाच्या दोन्ही. म्हणजे आवरण घालतं म्हणजे आपल्याला स्वरूपाचा विसर पडतो. जसं झोप जी आहे काय करते? आपल्याला आपला विसर पाडते आणि नसलेलं स्वप्न दाखवते. त्याप्रमाणे अज्ञान काय करतं? आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडतं आणि नसलेली देह आहे ही वृत्ती तयार करतं. जाऊया ना. पण त्या संसारामध्ये पुढे काय झालं? पुढे काय झालं? इच्छा ही कुमारी झाली, कामाच्या तारुण्य आली, द्वेषाची मांडली वराडिक, तो जन्मला, तो द्वंद्व मोह झाला. समाजाला सोडीनं चुकलो, तो आजयाने वाढवला अहंकार. त्याने सदा प्रतिकूल हे सगळं तो करायला लागला. आणखी एक ओवी आहे परवांच्या ज्ञानेश्वरी चिंतनात गेली मंदिराच्या. त्याने भूते भांबावली, संसाराच्या आडवा माझी पडली, दुःखाच्या घेतली गांडीवली. सगळं दुःख निर्माण झालं त्याला कारण हा संसार आहे. विठ्ठल
म्हणून हा संसार जिंकला पाहिजे. संसार सुखाला कारणीभूत आहे, म्हणून तुम्ही संसाराला जिंकलं पाहिजे आणि संसाराला जिंकणं हाच खरा शूर आहे. पण आता संसाराला जिंकायचं त्याला शूर का म्हटलं? चातुर्मासामध्ये गुरुने शेखर महाराजांनी सांगितलं, शत्रू असला पाहिजे, तो बलवान असला पाहिजे, आपल्याला त्रास देणारा असला पाहिजे, आणि मग त्याला जिंकण्यामध्ये शूरता आहे. विठ्ठल आपण अहंकाराला संसार घेऊ, कारण तुकोबारांनी त्या अहंकार शब्द वापरलेला आहे. मग अहंकाराला शत्रू तुम्ही जर मानता तर अहंकाराला शत्रू तुम्ही का मानता? काय तुमचा अहंकार बिघडवतोय? काय बिघडवतोय? तुमची सगळी परंपरा मी जे आहे याच्यात सगळी परंपरा दुःखाची आहे. बरं, तो बलवान आहे का? त्याला जिंकण्यामध्ये कष्ट आहेत का? आणि त्याला जिंकण्यात काही विशेष लाभ आहे का? तर जिंकायचं. विठ्ठल संसार आहे, याला जिंकलं पाहिजे. नाही जिंकलं तर तो तुम्हाला जिंकतो, आणि तो तुमची काय अवस्था करतो? महाराज अभंगाच्या जिंकावा संसार येणे नावे तरी शोध. तुम्ही जर अहंकाराला जिंकावा संसाराला जिंकलं तरच तुम्ही शोध. पण महाराज म्हणतात यांना या शूरांना सोडून येर म्हणजे बाकीचे सगळे काय आहे? बापुडी झालेले. कशामुळे बापुडी झालेली आहे? तो या संसाराला त्यांनी जिंकलं नाही, अहंकारोपे संसाराला. म्हणून त्या अहंकारोपे संसाराने यांना घोडं बनवलंय आणि ती बापुडी झाली. तुम्ही त्याला ताब्यात घ्या, तुम्ही त्याला जिंका, नाही तर ते तुम्हाला जिंकल्याशिवाय राहणार. मन नावाचा शत्रू आहे, त्याला तुम्ही जिंका.
नाहीतर तो तुमच्यावर सर्वस्व गाजवल्याशिवाय राहणार, तुम्हाला जिंकल्याशिवाय राहणार. इंद्रिय नावाचे शत्रू आहे, त्यांना आपण जिंकलं तर ठीक आहे, नाही तर ते आपल्याला जिंकल्याशिवाय राहणार. संसार जर आपण जिंकला नाही तर हा आपल्याला घोडं बनवल्याशिवाय. आणि महाराज म्हणतात बहुतेक जी आहे ती घोडीच आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांना काय म्हटलंय, आपल्या सगळ्यांना नाही म्हणत मी, अज्ञानी लोकांना काय म्हटलंय, घोडी. अहो कशा करता तुम्ही घोडी जाईल? घोडा जो असतो ना त्याचा उपयोग पूर्वीच्या काळी लोक माल वाहण्याकरता करायचे, त्याच्यावर बसून लोक जाईल. मग त्या घोड्यावर जिकडे जाईल त्या घोड्याला तिकडे जावं लागायचं. बसला ना तो याला, त्याला घोड्याला पाणी देईल की नाही सांगता येत नाही, खायला देईल की सांगता येत नाही. आणि किती वजन लादायचं त्या घोड्यावर. त्या घोड्याची काय दयामयाच्या काय काय माणसं नाही. आपण पाहतो अजूनही सांगेचे घोडे असतात पंढरपूरमध्ये, आपण पाहतो. तो आता त्याला तरी काय म्हणायचं, बिचाराला कोरोनामुळे धंदा चालत नाही, जास्तीत जास्त बसवतो घोडा. तसं हा अहंकार आपल्याला घोडा बनवतो. म्हणजेच काय, अहंकार आपल्यावर भार टाकतो. विठ्ठल जीवावर कुठलाच भार, हा परमात्माची परी दुसरा. जीव हा काय आहे, दुसरा नाही, परमात्माच आहे. तुका म्हणे कैची कीव कुठे जीव नाही. पण हा परमात्मा स्वरूप असताना सुद्धा सगळा भार याच्यावर का आला, कोणी टाकला? देहाला मी म्हटलं की मग त्या देहाचा सगळा भार, स्थूल देहाचा भार आला, सूक्ष्म देहाचा भार आला, आणखी कारण देहाचा भार आला. कारण देहाचा भार पाहिला आणि नंतर सूक्ष्म आणि स्थूल देहाचा भार. आहे हा भागच आहे. स्वरूपाच्या ठिकाणी कुठे आले अज्ञान आहे असं मानणं हेच अज्ञान आहे. कारण अज्ञानाचं हे आपल्याला ज्ञान आहे, ते आपण नेहमी सांगत असतो. तर गुरुदेव महाराजांच्याकडे मनुष्य गेला, महाराज मी खूप आजकाल दुःखी असतो. तू दुःखी नाही, तू दुःखाला जाणणार आहे. आजकाल महाराज मला मी फार उदास असतो. तू उदास नाही, तू उदासीनतेला जाणणारा तू ज्ञानरूप आहे. कारण आपण जे जाणलं जातं त्याच्यावर आपण नेहमी भिन्ना, द्रष्टा घटात भिन्ना. हे सगळं आपल्याला कळतंय, तू हे सगळं जाणतोय. नाही महाराज मी अज्ञानी आहे, मला हे काय कळत नाही तुम्ही सांगताय. घाबरू नको म्हणजे, तू अज्ञानी नाही, मी अज्ञानी आहे असा जाणणारा ज्ञानरूप तू आहे. विठ्ठल खरं वाटत नाही. तू मूर्ख आहेस म्हटल्यानंतर खरं वाटत, तू घाडव आहेस म्हटल्यानंतर तारा संस्कार आहेत. प्रतिबंध सांगत असताना वर्तमान प्रतिबंधामध्ये विपर्याचा दुराग्रह सांगत. प्रतिबंध वर्तमानो विषयासक्ती लक्षण प्रज्ञामान्यम कुतर्कश्च विपर्यय दुराग्रह. प्रज्ञामान्य आहे ते आपण श्रवणाच्या द्वारे घालू शकतो. श्रवणाचे क्षमाचे असं पुस्तक. प्रज्ञामान्य असेल तुम्ही श्रवण करा, जाईल. विषयासक्ती आहे, क्षमदमाची आहे, त्याच्याद्वारे जाईल. कुतर्क आहे, मनाने जाईल. पण विपर्य दुराग्रहाचा विपर्य आहे, त्याला खूप निदर्शन करावं लागतं. जेव्हा हे संस्कार सुरू झालेले असतात, सांगितलं जरी आपण मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, हो
आणि कोरोनाची तिसरी लाट आली. भीती वाटते मला, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. जेव्हा पहिली लाट आली होती, पहिला कोरोना आला होता, शेजारच्या बिल्डिंग मध्ये मनुष्य खोकला तरी मला ताप यायचा. मी मारुती बाबांना जाऊन विचारलं, बाबा आपण प्रवचन करतो, कीर्तन करतो, मी देह नाही असा सारखाच अभ्यास आपला चालू आहे. आणि ज्यांना काही अभ्यास नाही, ते नर्स असतात किंवा सामान्य माणसं असतात, ते हॉस्पिटलमध्ये काम करतात. काही तरुण त्या ठिकाणी मदत करायला त्यांना जातात. आपलं असं का होतं? बाबांना विचारलं. बाबा म्हणजे काय, त्याला त्या गोष्टीचा अभ्यास झालेला आहे. आपल्याला त्याचा अभ्यास नसतो म्हणून आपल्याला भीती वाटते. तरी वाटलीच नाही पाहिजे. म्हणजे ज्ञानाचं हे काम आहे, पुन्हा अभ्यास आहे ना. मी देह आहे, दारात मी घालवण्याकरता अभ्यास करावा लागेल. कळलं मी देह नाही, त्या अनुभवात यावं लागेल. विठ्ठल एखादा मनुष्य त्या याच्यामध्ये जे लोक मेलेले लोक असतात ना, पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवतात, किती काम करत असतो. मग त्याला काय वाटतं प्रेत पाहिजे, तर त्याचा अभ्यास झाला ना. तर आपण काय विषय आपला म्हणून झालेला आहे, अहंकार. अहंकार हा घोडं बनवतो, बरोबर आहे. कसा आपल्याला घोडं बनवतो, काय कसा भार टाकतो. हो, किती भार टाकले, कोणते अहंकाराने भार टाकले. स्थूल देहाचा भार टाकला, सूक्ष्म देहाचा टाकला, कारण देहाचा टाकला. जन्म मरण आपल्या पाठीमागे लागलं, सुख दुःख मागे लागली. अहंकार आपल्याला दुसऱ्याचा भार आपल्याला घ्यायला लावतो. तेथे पुढीलांचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, मग कान गाठीचे धनुधारा. हे सगळं ओझं प्रकृतीच आहे, पण आपल्यावर हा घ्यायला लावणारा कोण आहे? अहंकार. विठ्ठल अहंकार तो नासा भेद, कधी कधी ना आपले एकदम पाठ केलेली ओळी असते, अभंग असतो, पण आपल्याला आठवत देशकाल परिस्थिती, तेव्हा काला येतच नाही, कामांचे शब्द येतात. तेव्हा अहंकार जो आहे, अहंकार तो नासा भेद जगी निंद. अहंकाराचे तोंड काय? अंधार दाखव. असा अंधारच आहे. आज कोणी दाखवला? अहंकाराचे वर्णन ज्ञानोबारांनी खूप केले. अहंकाराला ज्ञानोबारांनी भूत म्हटलं. भूत जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचार मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. एखाद्या माणसाला भूत लागलं, ब्राह्मण आहे तो त्याला मूत्र तसं हा आहे परब्रह्म, पण देवा म्हणतो भूत आहे. थांबत नाही. अहंकाराचा विस्तार एवढा होतो. मी मनुष्य एवढ्यावर थांबला का? मी देह एवढ्यावर थांबला का? मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मी ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यासी, मी कीर्तनकार, मी आमका, मी तमका, इतकं पार मी ब्रह्म आहे तिथपर्यंत अहंकाराचं होत आहे. मी देह आहे इथून सुरुवात आहे. आणि हा अहंकार काय करतो?
आपल्याला सगळं दुःख भोगायला होतो, नाचवतो आपल्याला. म्हणून हा अहंकार रूपी संसार जिंकला पाहिजे. आपल्याला नको तो भार घालतो आणि त्याने आपल्याला बापुड बनवतो. बापुड म्हणजे काय? दीन बनवतो. वास्तविक पाहता जीव हा परिपूर्ण असताना, सच्चिदानंद स्वरूप असताना, ब्रह्मरूप असताना तो दीन का झाला? पंचदशिकार सांगतात इच्छा कधी निर्माण होते? अहंकार चिदात्मानो एकीकृत्य अविवेकतः इदं मे स्यात् इति इच्छा काम शब्दिता. अहंकार आणि चिदात्मा एकीकृत्य अविवेकता. अविवेकामुळे चिदात्मा आहे परंतु तिथे अहंकार निर्माण झाला. मी देह आहे आणि मग मी देह आहे म्हटलं की देहाला हे पाहिजे. या देहाची म्हणे मी पुत्रदारा धन माझे हा काळाचे हा मी गौर हे न पुरता. हा हे जनक हे माता हा मी गौर हे न पुरता. पुत्र वित्त सांगता माझे हे ना भाषांमध्ये सुरुवातीला अध्ययन भाषामध्ये हा विषय मांडला. आचार्य फार सुंदर तिथे पंक्ती दिली आहे. पुत्र भार्यादिषु विकलेषु सकलेषु अहमेव विपुलो सकुलो आदिती बाह्य धर्मान आत्मनि अध्यक्षति. पुत्र भार्यादी विकलेषु सकलेषु म्हणजे पुत्र भार्या त्यांच्यामध्ये काही विकलता निर्माण झाली. ते कोणी आजारी पडलं, घरात मध्ये कोणी जर आजारी पडलं तर ह्याचा चेहरा पडतो. एखादा त्याचा मित्र विचारतो म्हणतो का तुमचा चेहरा पडलाय? अहो आजारी. काय होतंय? पोट दुखतंय. चला मी तुम्हाला डॉक्टरकडे नेऊ का? म्हणजे माझं नाही पत्नीचं दुखतंय. पुत्र भार्यादी विकलेषु सकलेषु अहम एव विकुलो सकुलो वा इति बाह्य धर्मान आत्मनि अध्यक्षति तथा च देह धर्मान स्थूलोहम पुरुषोहम तथा च इंद्रिय धर्मान मुखोहम कानोहम बधिरोहम तथा च अंतःकरण धर्मान. हे सगळे धर्म आपल्यावर घेतो. शत्रू आहे अहंकार. बर हा अहंकार लांबचा शत्रू नाही. शत्रू जर कळाला ना तर मला आपल्याला जरा सावधपणे त्याच्यावर विचार करता येईल. शत्रू काय काय असे असतात ते आपल्या घरातच राहतात, आपले मित्र म्हणून राहतात आणि आतून ते आपले शत्रू असतात. म्हणजे ह्याला कसा पाडायचा, ह्याला कसा नाश करायचा असं ठरवले जातं. तो शकुनी होता ना महाभारतातला, तो दुर्योधनाच्या घरी राहत होता, दुर्योधनाचं खात होता. दुर्योधन सगळा त्याचा सल्ला ऐकत होता. पण बाहेरून जरी मित्र वाटलं तरी ते दुर्योधनाने त्याची 100 मुलं मारली होती. म्हणून त्या शकुनीने असं ठरवलं होतं ह्याचं सगळं कुळ संपवायचं. म्हणून सल्ला असा चुकीचा देत होता मारण्याकरता. विठ्ठल अहंकार आपल्या जवळच राहतो. चैतन्याचे शेजारी काम करत त्यांचा अहंकारापासूनच ते पुढे झालेले म्हणून सापडत नाही. या अहंकाराला शत्रू मानला आपण, पण या शत्रूबरोबर युद्ध करणं सुद्धा अवघड. युद्ध जर करायला जावं तर सगळी फौज घेऊन येतो. 18व्या अध्यायात मला वाटतं श्लोक आहे. कोणाकोणाला अहंकार घेऊन येतो. पण मग होतं प्रसन्न परिश्रम निर्गुण सांगतो. तिथल्या काही ओळ्या आठवड्यात घेऊन आला. एक आडवा वय आले ते दोष वैरी दोपटाने त्या माझी पहिले ते अहंकार. आता म्हणजे तो काय काय करतो ते सांगितले. पण शत्रू घेऊन येतो. त्या भागवतामध्ये कंसाला अहंकार म्हटले. कशी हिंसायाम घातले. कशी हिंसायाम म्हणजे जो दुसऱ्याची हिंसा करतो. हा कंस जो आहे तो अहंकार आहे आणि हा लवकर मरत नाही. तो कंस काय करतो? राक्षसांना म्हणजे आपण भगवंताचं चिंतन करायला लागलो आपल्या जीवनात वाईट वृत्तींना पाठवतो. म्हणजे राक्षसांना पाठवतो. पहिल्यांदा कंसाने पुतना पाठवतो. पुतना वासना म्हणजे अहंकार वासनेला पाठवतो जीवाच्या जीवनात भगवंताचं चिंतन करू दे म्हणून. पण भगवंताचं आपण ध्यान केलं तर भगवानच्या पुतणेला ना भगवंताला सोडायचं आहे. बनाईच्या नावे पुढे येणार. त्यानंतर तो आगासुराला पाठवतो, बकासुराला पाठवतो. या सगळ्या अहंकाराच्या वृत्ती.
त्यांनी अखंडानंदाने खूप सुंदर चिंतन केलं. ते म्हटले पुरुष परमात्मा म्हणजे शुद्ध सत्ता. भूमी जी आहे ती देवाकडे का गेली? भूसत्ता या म्हणजे केवळ सत्ता होती, पण सगळे अहंकार रूपी राक्षस झाले. म्हणून ती भूमी जी आहे त्या अहंकार रूपी राक्षसांना, वाईट राक्षसांना घालवण्याकरता म्हणून भगवंताला शरण. म्हणजे काय झालं? सगळे देव एकत्र आले म्हणजे अंतर्मुख झाले. विठ्ठल अहंकार फार विचित्र आहे. हा अहंकार शत्रू आहे. याला जिंकण्याकरता आपण जेवढे प्रयत्न करावे ते आपल्याला मदत न करता त्याला सहकार्य. जसं कामक्रोधाच्या बाबतीत म्हटले ना, याचे जिनावया लागी जे बरं आणि जे अंगी. इंधन जायचे आधी सावावं. म्हणजे ज्याप्रमाणे इंधन टाकलं की आग भडकते, त्याप्रमाणे यांना जिंकण्याकरता आपण जे काय उपाय करावे त्याने हा कमी होत नाही, वाढतो. यज्ञ यागे स्वर्ग भोग आढळी अहंकार जात नाही, हात पार वाढतो. जो किजे करून पाव तो अपाव होते होते आई. नवल अहंकाराची गोटी सामान्यतः जाऊ द्या. काय अहंकार फार विचित्र आहे. कशाचा अहंकार माणसाला वेळ सांगता येत नाही. रूपाचा अहंकार, गुणाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, सत्तेचा अहंकार, विद्वत्तेचा अहंकार. मला अहंकार नाही याचा काहींचा अहंकार दिसतो, काहींचा कळत नाही. एक पंडित राम पिंगरचे त्यांनी दिले बघा. मी म्हणजे हे म्हणून त्यांनी दिले. ते म्हणजे एखादा वर बसतो स्टेजवर, त्याला अहंकार होतो मी वर बसतो. आणि एखाद्याला किती बस म्हणतो तो चपलीत जाऊन बसतो, म्हणजे खाली बसतो. वर बसलाय त्याला अहंकार आहे मी मोठा आहे, आणि खाली बसलेला अहंकार असतो मी नम्र आहे. हा परवडला, डेंजर आहे. भोगाचा अहंकार, कोणाला त्यागाचा अहंकार. काही लोक आपलं दिलं की ध्यात घेतात, काही लोक म्हणतात नको मला नको मला नको. समजायचे काहीतरी आहे, मोठं पाहिजे असेल म्हणून छोटं नको. मी घेत नाही याचा अहंकार होतो, आणि तो फार खराब.
कशा करता सांगायचं आपल्याला? अहंकार फार विचित्र आहे. अहंकाराला आपण जिंकलं पाहिजे आणि अहंकाराला जिंकलं तरच तो शूर आहे. जाऊ द्या, विस्तार होईल. आता अहंकाराला जिंकायचं कसं? तिसरं चरण. संस्थेतील सेवा आहे. गुरुजन मंडळी माझ्या समोर आहेत आणि या ठिकाणी ज्या प्रतिमा लावलेल्या आहेत ती सगळी शिस्तबद्ध मंडळी होऊन गेलेली आहे. पण आपल्याला वेळेच्या पुढे जायचं नाही आणि आज बाबांची पुण्यतिथी असल्यामुळे बाबांचं चरित्र आपल्याला थोडक्यात सांगायचं. सकाळी आपण चरित्र ऐकलंच आहे. तेव्हा आता या अभंगामध्ये आपल्याला बाबांना बसवायचे. नवे नवे हा अभंग बाबांच्या करताच आहे. तुम्ही म्हणा पुढच्या 2 चरणाचं काय, पुढचे कीर्तनच करू. तेव्हा गुरुवारी बाबांचं जीवन जर आपण पाहिलं, सामान्य कुटुंबामध्ये बाबा जन्माला आले. शेतकरी कुटुंबामध्ये पोर सांगली आल्या. जे लहानपणापासून वारकरी संस्कार बाबांना, पैठणची वारी होती. त्याच्यानंतर बाबा या ठिकाणी आळंदीला आले. पुढे शिक्षण झाल्यानंतर आळंदीला आल्यानंतर बाबांचं भाग्य वारकरी शिक्षण. बाबांनी आल्यानंतर इथे पारायण केली सुरुवात. त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष होते वैकुंठवासी परमपूज्य लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून वैकुंठवासी परमपूज्य शांताराम बाबा गुरुजी आणि भाऊसाहेब महात्मा मंडळी होते. भाऊसाहेबांनी आपलं शांताराम बाबा गुरुजींचं जीवन एक आदर्श जीवन. वैकुंठवासी मामासाहेबांनी म्हणावं, तुम्ही आमच्या पाठीमागून आले आणि गुरुजी झाले, असं त्यांचं जीवन आहे. दिव्य जीवन. ज्ञानेश्वरी सांगावी तर गुरुजींनी, वेदांत सांगावा गुरुजींनी. आदरणीय गुरुवारी नाना बसलेले आहेत. नानांना ऐकायला मिळाली कीर्तन गुरुजींची, ऐकली. नाना बऱ्याच वेळेला म्हणतात ते गुरुजीचंच ती कोण आहे. विठाल नाना कीर्तन करतात. काय आपण गुरुजींना नाही पाहिलं ना, आपण नानांचं कीर्तन ऐकलं तरी गुरुजींचा आनंद आपल्याला घेता येतो. नाना कीर्तनच करत नाहीत, आम्ही आग्रह केला. तरुणांना संधी द्या नाना, चांगली गोष्ट आहे.
बाबांच्या जीवनामध्ये ऐशी कर्म साम्यता कशा होय येते विदेशा श्री गुरु अपयता भेटेची गा किंवा शरीर संयोगाची गाठी धावता सगळी आहे ती कर्मक्षयाची पहाट ते तर गुरुकृपा तैशिक गुरुकृपा सावळली ज्ञानाची परिमळली मग साम्याची वृद्धी उघडली दयाची दिली. एवढे मोठे गुरुवर्य प्राप्त झाले. केवळ गुरुवर्य प्राप्त नाही झाले तर गुरुवर्यांची सेवा करण्याचा योग बाबांना मिळाला. काय असतं ज्ञानही आपण घेतलं सर्व काही आहे अभ्यासही आपण केला पण तो फलद्रूप होतो गुरूंच्या सेवेत. का आपल्याला अजून अनुभूती येत नाही. आपण कीर्तन करतो म्हणजे मला असं वाटतं मी जो अभंग घेणार होतो अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता त्याच्यात असं लिहिलंय चिंतन की तुकाराम महाराज देवाशी बोलतात तेव्हा मला सगळा भार वाटतो. बरं मला प्रतीती आलेली आहे काही सामान्य प्रतीती नाही. माझ्या प्रतीती मध्ये सगळं परमात्मा रूप दिसते अशी मला प्रतीती आहे. प्रतीती हे असे हाती सत्यभूती भगवान कसोटी आहे सत्यभूती भगवान. माझ्या हातात ही कसोटी आली सत्यभूती भगवंत भगवंत संपूर्ण सर्वत्र आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतं चुकवलो सेविसे पंत संत गेले तो ऐसा मला असं वाटतंय माझं काहीतरी चुकलं. मी कीर्तन करतोय मी प्रवचन करतोय पण तरी सुद्धा मला असं वाटतंय फार वाटतोय देवा का तुका म्हणे सोंगवाया कारण या नव्हे कारण अजून अनुभव आला नाही सगळं सोंग चाललंय विठ्ठल. बाबांच्या जीवनामध्ये सद्गुरूंची सेवा करते आणि मग आगवया जन्म आगवया दैवा जन्मभूमी सेवा ब्रह्मचक्री जीवा अशी सेवा बाबांना घडली की गुरुजींचं आणि बाबांचं किती एकमेकावर प्रेम होतं. चरित्रात आपण ऐकलं आहे ते खूप प्रेम आणि गुरूंनी आपल्यावर एवढं प्रेम करावं. गुरुजींची तशी सेवा केली बाबांनी अशी सेवा केली की गुरुजींना जर थुंकायचं असेल आणि भांडं नाही मिळालं तर बाबा आपली ओंजळ पूर्ण करत. गुरुजींच्या दवाखान्याकरता मी माझी जमीन विकीन असं बाबा म्हणतात. मग गुरुजींनी ते एवढं तसंच प्रेम केलं भरभरून बाबांना आशीर्वाद दिला. म्हणून बाबांना त्या ठिकाणी बाबांचे वडील गेले बाबा आजारी होते दुःख होईल त्रास होईल म्हणून बाबांना गुरुजींनी सांगितलं नाही 10-11 दिवसांनी सांगितलं आणि बाबा आपल्या संस्थेमध्ये शिक्षक झाले. शिक्षक झाल्यानंतर बाबांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य सगळ्यात बाबतीत. आता बाबांचा पाठ ऐकलेली आपण सगळी मंडळी या ठिकाणी आहे. जरी आपल्याला शांताराम भाऊ गुरुजींचे पाठ नाही ऐकायला मिळाले भाऊसाहेबांचे नाही मिळाले तरी बाबा शांताराम गुरुजींच एक रोपडं म्हणायला आत्मज्ञाने चोकडी संत ही माझी रोपडी रोपडं जर पाहायचं असेल तर बाबांच्याकडे पाहिजे. आणि बाबा पाठामध्ये सुद्धा बाबांची ती मुद्रा जी अजून आठवली तरी मनुष्याला तरी शांती प्राप्त मुद्रा त्यांचं ते पाहणं कारुण्य दृष्टीने पाहणं आदरयुक्त भीती होती. बाबा असे कधी रागवली नाही कोणाला पण रागवली नाही तरी पाठामध्ये गडबड काय पाहण्याचं सगळं होऊन जाईल असे बाबा होते. बाबांचं सगळं जीवन दिव्य तेजे पुण्य जिंकावा संसार त्यांनी संसार जिंकलेला होता. मी माझ्या जीवनामध्ये नव्हतं संसार हेच आपलं जीवन. त्यांनी इंद्रियांना जिंकलं होतं त्यांनी विषयाला जिंकलं होतं त्यांनी अहंकाराला जिंकलं होतं. कौतुकाने जसं जोग महाराज म्हणायचे जोग महाराज मामासाहेब विचारायचा महाराज तुम्ही असे काही साधना बिधना काही केली नाही तुम्हाला काय साक्षात्कार वगैरे झालाय की काय असं विचारायचं मामा. आता मला साक्षात्कार झालाय असं कोणीच म्हणत नाही कारण साक्षात्कार काही सांगण्याची गोष्ट नाही. उलट शास्त्र सांगतो साक्षात्कार झाला असं म्हणतो त्याला साक्षात्कार झालाच नाही. जाणीव तरी गोष्टी नेणं
आखिले पण मिरवी हे चिवडे आम्ही झालो यायचे म्हणे हसायचे म्हणा. पण त्याप्रमाणे बाबा स्वतः आत्मविश्वासाने सांगायचे की मी माझ्या शरीरावर कुठलाही डाग पडू दिलेला नाही. जीवन निष्कलंक ठेवण्याचा प्रयत्न बाबांनी केला. त्यात ते यशस्वी झाले. गुरुकृपा होती, संत कृपा होती. बाबा सुंदर ज्ञानेश्वरी सांगत असत. आणि विशेष म्हणजे बाबांचं कीर्तन. बाबांचं कीर्तन एक आगळं वेगळं वैभव होतं. अशी एकच व्यक्ती होती की बाबांसारखी, की बाबांना सगळीकडे मानत. फडकऱ्यात जरी गेलं तरी फडकरी सुद्धा सगळे बाबांना आदरानेच बोलवत होते, मानत होते. भास्करांचं पद असेल, देवकारांचं पद असेल आणि एक पद हा टेंभुकरांचा पद आणि कीर्तनाची शिस्त बाबांची फडकरी पद्धतीने होती. माऊलीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा बाबा स्वतः पायी चालत असत. त्यानंतर त्या संध्याकाळचं जे माऊलीच्या समोरचं कीर्तन आहे, सोहळ्याचं कीर्तन, तिथे बाबा आवर्जून उभे राहत असत, काकड्याला हजर राहत असत. तेव्हा अशा पद्धतीने बाबांनी संस्थेची सेवा केली, श्रीगुरूंची सेवा केली. आणि लौकिक दृष्टीने बाहेर शारीरिकही त्रास होता, बराचसा त्रास होता, पण तरी सुद्धा चेहऱ्यावर कधी दाखव गेला नाही. काही संघर्ष झाला तरी बाबा पहिलं संस्थेचं हित पाहत होते. विठ्ठल आणि भगवंताचं चिंतन. कधी बाबांच्या खोलीमध्ये गेलं तर ज्ञानेश्वरी हातात. वैकुंठवासी भाऊसाहेब हे कधी उठले ते कोणालाच कधी कळत नव्हते. तेव्हा काही मुलं लवकर जायचे, काही 4ला जायचे, मग काही 3ला जायचे, त्याच्या अगोदर जायचे. भाऊसाहेब उठलेलेच असायचे. तसं बाबांच्या खोलीत कधी गेलं तरी बाबा आपले ज्ञानेश्वरी वाचतच बसले. आणि अशा पद्धतीने बाबांनी अखंड भगवंताची सेवा केली. पण याच्या नावे देव धरी देतो भावे. आपल्या भावाने भगवंताला धरलं होतं बाबांनी. परमात्माच बाबांना वश झाला होता. पंढरीची एकनिष्ठेने वारी केली, महिन्याची वारी बाबा करत होते. चातुर्मास्यामध्ये भगवंताची सेवा करत होते, दर्शन घेत होते. आणि म्हणून आपल्या श्रीगुरूंच्याच परीमध्ये ये शरीरीची माती मेळ विनंती एक शिदी तीर्थ श्री चरण उभे हाती आराध्याचे. म्हणजे जन्मभर तर मी सेवा केलीच केली, पण या शरीराची माती झाली तरी दुसरीकडे पडू द्यायची नाही, गुरूंच्या तिथे पडू द्यायची. विठ्ठल बाबांचं आपण स्मरण करतो. आपण एकच बाबांना प्रार्थना करायची की त्यांचं चरित्र सुद्धा उच्चारण करण्याचा आमचा अधिकार, त्यांची उंची पाहिल्यानंतर. पण आता तुम्ही सुद्धा आमच्यावर कृपा करा. ज्ञानोबांना विनंती करायची, विपाय आठवीला शिक्षा करेले आपली योग्यता. या निमित्ताने किंवा या न्यायाने त्यांनी आपल्यावर कृपा करावी. त्यांचा सेवक म्हणण्याचं भाग्य तरी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून द्यावं. अशा पद्धतीने आपण त्यांची प्रार्थना करूया. असे जे लोक असतात त्यांचं जीवन असतं. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बनवे. ज्याला त्यांनी परमात्म्याला धरलं त्यांच्या जीवनात त्यांची सत्कीर्ती होते. कीर्तिमुख त्यांचे वारे हाती माप चाले. उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिली. आता कीर्ती करावी लागत नाही त्यांना. माझे कार्यक्रम करा किंवा वर्णन करा असं म्हणावं लागत नाही. भगवान परमात्मा कीर्तिमुख होतात आणि त्यांची कीर्ती त्या ठिकाणी सर्वत्र सर्वत्र जवळच आहे. म्हणतात ना, मूर्त ते कीरत बळी विनपंथ वळ जाय. मूर्त तो जाती रही कीर्ती कबहू न जाय. म्हणून अशा असणारे बाबा त्यांच्या चरणी सेवा समर्पित करूया आणि या सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर